अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगलाच रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आज दुसरा व्हिडिओ काढण्याचं मी धाडस करत आहे. आजचा विषय आहे माझं लहानपण. नाही, खरं म्हणजे माझं लहानपण पण म्हणण्यापेक्षा आमचं लहानपण म्हणणं जास्त सोयीस्कर ठरेल. मला माझं बालपण फारसं आठवत नाही. 1948 साली निझाम स्टेट म्हणजे हैदराबाद संस्थान ताब्यात घेण्यासाठी हिंदुस्थानी फौजा मराठवाड्यात घुसल्या. सप्टेंबर महिना, महालक्ष्मी जेवणाचे दिवस आणि दुसऱ्या दिवशी रात्री मी टेहा केलं असं मला सांगितलं गेलं. अण्णांचे म्हणजे माझ्या वडिलांचे विश्वंभर नाना नावाचे चुलत भाऊ होते. त्यांच्या आई गंगू आजी आणि आमची आजी राधाबाई दोघींनी बहुतेक अरे दत्तू पुरे झालं रे बाबा, 8वा गोपाळकृष्ण घरी आला, आता पाळणा थांबवा असं म्हणून अण्णांना सांगितलं असावं. आणि त्यामुळे खरंच पुढचे पाळणे थांबले व मला शेंडेफळ नावाचं लेबल लागलं. आमच्या आई आणि श्रीकृष्णाच्या आई देवकी मध्ये एक साम्य होतं. दोघींनाही 8 मुले आणि 1 मुलगी. त्यामुळे बरेच ब्राह्मण माझ्या आईला पाया पडू देत नसत, उलट तेच तिच्या पाया पडत असत. घरात बाळंतणीसाठी एक वेगळी खोली होती, कारण दरवर्षी कुणी वहिनी कुणीतरी त्या खोलीत असायचंच. फक्त सासू सुनेचे बाळंतपण करत होती असं नाही, तर सुनासुद्धा सासूचे बाळंतपण करत होत्या. सुशीला वहिनी, सरोजिनी वहिनी मला, भालचंद्राला पायावर पालथं घालून नाहू घालायच्या, गाणी म्हणून झोपवायच्या. अगदी शकुंतला वहिनीपर्यंत सर्वजणी आम्हाला भालू किंवा गोपाळ अशा नावानेच हाक मारायच्या. पण मंगलबहिणी आल्यानंतर मात्र आमचे प्रमोशन झाले. नावाबरोबर भाऊजी पण उपाधी लागली. भालू भाऊजी, गोपाळ भाऊजी, आणि ती परंपरा शिलावहिनीपर्यंत चालू राहिली. रोहिणी मात्र गोपाळ काका असं म्हणते. कदाचित वयाच्या अंतरामुळे असेल. आता थोर लोकांच्या जन्मतारखेत वाद होतात. माझंही तसंच झालं. सप्टेंबर महिना, महालक्ष्मी जेवतात तो दिवस, माझा जन्म. कागदोपत्री मात्र मार्च महिन्यात, आणि तोही 1 वर्ष आधी कसा काय गेला कोणास ठाऊक आहे. पण याचं कोडं मला फार उशिरा कळालं. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी 15 वर्ष पूर्ण झालेली असायला लागायची. या नियमामुळे अण्णांच्या परवानगीने आमच्या गुरुजीने चक्क माझं वय 1.5 वर्षांनी वाढवलं. मॅट्रिकच्या सर्टिफिकेटमध्ये एकदा जे जन्मतारीख लागली की पुन्हा ती बदलता येत नाही. त्यामुळे मी 1.5 वर्ष लवकर रिटायर झालो. हरकत नाही, आता तो काही विषय नाही. तर मंडळी, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे लहानपणाच्या काही आठवणी तुम्हाला मी शेअर करतो. माझं लहानपण असं म्हणण्याऐवजी पुन्हा मी आमचं लहानपण असंच म्हणतोय, मुद्दाम उल्लेख करतोय. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात समवयस्क भाऊ, बहिणी, काका, पुतणे, चुलत भावंड, मावस भावंड असायची. घरातच बापू, कमल, विमल, चिमल, प्रमिला, दीपक, शारदा, मुरलीधर, सुरत्ना, कधी अविनाश, तर डॉक्टर नंदकुमार व बिजू पण असायचे. चुलत भावंडामध्ये विश्वंभर नानाचे वसंत, कुमार, कमलाकर, तसेच माणिक काकाचे प्रभाकर, दिवाकर, सुधाकर, तर शेजारच्या मायभट्यांचे प्रकाश, प्रमोद, प्रताप, कधी अंबादासबुवा वैद्याचा सुभाष पण असायचा. बाबूराव तुळशीचा भाचा वसंत वैरागकर ही नेहमी आमच्यातच असायचा. शिवाय वहिनीच्या माहेरचे कुणी ना कुणीतरी पाहुणे असायचेच. उन्हाळ्याच्या सुट्टीत तात्या म्हणजे डोंबिवलीचे पप्पा, माधव मामा, भाऊ काका, भास्कर म्हणजे बाळू काका, भालचंद्र, मी, आणि लग्न होईपर्यंत आमच्या लाडक्या बहिणाबाई शशिकला, तिला आम्ही अक्का म्हणत असू. असं एकंदरीत गोकुळ होतं. खाण्यात फारसे लाड नसायचे, पण दररोज भरपूर आमरस, वरण भात, भाजी भाकरी, कांद्या आंब्याची चटणी असा साधा बेत असायचा. पोळी मात्र सणावारीला किंवा कुणीतरी पाहुणा आल्यानंतरच असायची. मोठे स्टीलचे पीप भरून म्हणजे अंदाजे 50 लिटर आमरस व्हायचा.
चढाओढीने आमरसाच्या वाट्या फस्त व्हायच्या. कमीत कमी 5 म्हणजे 5 वाट्या. 5 वाट्यावर रस ओरपायला फारसा त्रास होत नसे. रस काढण्यासाठी 7-8 जणांची टीम असायची. गप्पा गोष्टी करत तासाभरात 300-400 आंबे सहज पिळून व्हायचे. वहिनीसाठी आणि आईसाठी आधीच रस बाजूला काढून ठेवायचा. सकाळी उठल्याबरोबर गरमागरम चहा व्हायचा. भरपूर दूध असूनही आम्हाला चहाच आवडायचा. आमच्या आईचा हा चहा एकदम फक्कड असायचा. त्याच्याकडून मला दुसऱ्यांदा चहा मिळायचा. तात्या व मामा हे दोघे हैदराबादला शिक्षणासाठी खोली घेऊन राहत होते. त्यावेळी मेलो नावाची एक पिवळी ज्वारी खावी लागायची. आई मात्र त्यांना हैदराबादला पांढरी ज्वारी पाठवायची आणि आम्ही मिलोची भाकरी खात असो. पण ती सुद्धा गोड लागायची बरं का, कारण त्यात आईच्या किंवा वहिनींच्या हाताची गोडी उतरलेली असायची. अंदाजे 10च्या सुमारास कांद्या आंब्याची चटणी आणि भाकरी घेऊन आम्ही नानांच्या विहिरीवर पोहायला जात असो. न्याहारीनंतर 1-1.5 तास पोहण्याचा कार्यक्रम चालायचा. नव्या मुलांना कमरेत भोपळा बांधून पोहायला शिकवायचे. पहिले 2-3 दिवसानंतर हळूच भोपळा काढून घेतला जायचा. हातपाय हलव नाहीतर बुडशील असं म्हणून आम्ही 4-5 जण त्याच्या भोवती कोंडाळे करून पाण्यात उभे राहायचे. पाणी 30-40 फूट खोल असल्यामुळे हातपाय हलवण्याशिवाय गत्यंतर नसायचे. 7-8 दिवसात तो मुलगा पोहायला लागायचा, स्वतंत्रपणे पोहायला लागायचा. आंब्याचा रस काढणे, गुरुवाच्या घरी जाऊन द्रोण पत्रावळी आणणे, एसटी स्टँडवर जाऊन आंबे विकणे ही कामे आम्ही या नवशिक्या उमेदवाराकडून करून घेत असो. पोहून येताना ऊन लागू नये म्हणून ओला टॉवेल, चड्डी, बनियन असं काहीतरी डोक्याला गुंडाळून बिहारी मजुरासारखे आम्ही घरी परतायचे. आता दुपारच्या जेवणाची पंगत ओसरीवर असायची. अंदाजे 30-35 लोक जेवायला असायचे. कधी कुणी नातेवाईक असायचा तर कधी सरकारी अधिकारी पंक्तीला असायचा. आमची आईच नाही तर सर्व वहिनीसुद्धा सुगरण होत्या आणि आहेतही. चुलीवरच्या भाकऱ्या फुग्यासारख्या टम्म फुगायच्या. फोडणीच्या वरणासोबत कैरी कांद्याची चटणी आणि एखादी भाजी असली की 1.5-2 भाकरी आरामशीर खपायच्या. आता सांडग्याची आमटी, डाळफळं, ताज्या ताकाची कढी किंवा मठ्ठा, पाडाच्या आंब्याचा काय रस, मात्र कधीतरी बटाट्याची भाजी किंवा कांद्याची भजी असायची. त्यामुळे जेवणाची लज्जत अजूनच वाढायची. पोहल्यामुळे आलेला थकवा आणि जड झालेलं जेवण, त्यामुळे 5 खानात घातलेल्या मोठ्या सतरंजीवर एक जण आडवा व्हायचा. दुपारी 4 ते 6 पत्त्याचा डाव रंगत असे. बदाम सात, नॉट ॲट होम, भिकार सावकार असं खेळत रोज कुणाला तरी आम्ही मामा बनवायचे. 6 वाजता बंगल्यावर म्हणजे शाळेकडे जात असो. तिथे 2 मोठे डेरेदार असे नांदुरीची झाडं होती. अगदी 5-6 मुलांनी कवेत धरावं एवढं त्याचं खोड असायचं. 100 फूट लांब व 2-3 फूट रुंद अशा त्याच्या फांद्या होत्या. त्या नांदुरीच्या झाडावर सूरपाळंब्याचा खेळ 1-1.5 तास तरी सहज चालत असे. एके दिवशी दामोअण्णा सोनाराचा मुलगा आमच्याबरोबर विठ्ठी दांडू खेळायला आला. काही कारणावरून माझं त्याच्याशी भांडण झालं. मी त्याला ढकललं आणि तो नेमका शेजारच्या गटारामध्ये जाऊन पडला. चिखलाने बरबटला. रडत रडत घरी गेला. लगेच दामोअण्णा ओरडत आमच्याकडे आले. दादांनी मला बोलवलं. मी थोवर ज्वारीच्या कणगीत जाऊन लपून बसलो. 1 तासाने बाहेर आलो. तोपर्यंत सर्वत्र शांतता झालेली होती. त्या दिवशी दादाच्या तावडीत मी जर सापडलो असतो तर 7-8 रट्टे मला चांगलेच मिळाले असते. त्या दिवसात अनंतदास महाराज नावाचे संत पुरुष वाशीला महिनाभर मुक्कामाला असायचे. दासबोधावर प्रवचन सांगायचे. संध्याकाळी आरती व्हायची. त्या आरतीला सर्व मुले अगदी आवर्जून हजर असायची, कारण भरपूर प्रसाद मिळायचा. माझी ते दररोज चौकशी करून मला पुढे बसवत व मी आल्याशिवाय आरतीला सुरुवात करत नसत. आमच्या अण्णांनी आणि कळमच्या केशवराव मामांनी त्यांना ग्रंथ लिहिण्यात खूप मदत केली. त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला, आवर्जून केलेला आहे. आता त्यांचा मठ धाराशिवला आहे. आयणी तात्या नावाचे एक त्यांचे शिष्य होते, कारण ते मीठ खात नसत. त्यांची नेहमी आम्ही चेष्टा करत असू.